आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा। तर पनीरच्या भाजीपेक्षाही महाग असणारी ही रेस्टॉरंटमधली व्हेज मराठा डिश घरच्या घरी कशी बनवायची याच्यासाठी बनवायला मेहनत आहे, पण चवीला खूप अप्रतिम लागते ही व्हेज मराठा। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक ताट घेतले। व्हेज मराठासाठी लागणारे कोफ्ते तयार करायचे आहेत। त्यासाठी आपण इथे बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे, एक वाटी गच्च भरून कोबी घेतलेला आहे, अर्धी वाटी किसलेलं गाजर घेतलेलं आहे। गाजर नसेल टाकायचं तर अर्धी वाटी कोबी अजून वाढवा। एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। इथे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे। 2-3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे। एक चमचा धना पावडर। आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे उकडलेला एक बटाटा घेतलेला आहे। बटाटा उकडून थंड करून मग घेतलेला आहे, कुस्करून घेतलाय। एक बटाटा वापरलाय मी। आता याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे हे व्यवस्थित गोळा होण्यासाठी आपल्याला इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ 2 चमच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही। आता इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे छान क्रिस्पी आपले हे पकोडे तयार होण्यासाठी। तर इथे 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा तयार करायचा आणि त्याचे कोफ्ते तयार करायचे। तर बाइंडिंगसाठी आपल्याला कमी जास्त कॉर्नफ्लॉवर लागू शकतो। बेसन तुम्ही 2च चमचे वापरा, पण जर कमी जास्त तुम्हाला थोडं बाइंडिंग सैल वाटलं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वाढवू शकता। बेसन पीठ टाकलं तर हे जे कोफ्ते बनवतो आपण ते आतून असे गच्च होतात, व्यवस्थित आतपर्यंत तळले जात नाही। त्यामुळे 2च चमचे बेसन पीठ वापरायचे आणि गरज पडली तर कॉर्नफ्लॉवर जास्त टाका बेसनऐवजी। तर आता मी इथे याचा असा गोळा बनवून घेतलेला आणि त्याच्यापासून आता कोफ्ते तयार करून घेत आहे। आपल्याला पाहिजे त्या साईजचे कोफ्ते आपण बनवू शकतो। तर इथे मी गोल आकाराचे कोफ्ते बनवणार आहे व्हेज मराठाचे। हलक्या हाताने गोळा करत आहे म्हणजे आतपर्यंत कोफ्ते तळले जातात। खूप दाबून प्रेस करून जर गोळे बनवले तर आतमध्ये गच्च होतात आणि व्यवस्थित तळले जात नाही। तर हलक्या हाताने मी याचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। 10 कोफ्ते तयार झालेले आहेत एवढ्या मिश्रणापासून। आता तुम्ही किती लहान किंवा मोठ्या आकाराचे कोफ्ते बनवता त्यानुसार तुमचे कोफ्ते तयार होतील। तर इथे मीडियम आकाराचे मी 10 कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत। आता गॅसवर कढई ठेवली, तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल जास्त गरम नको आहे, नाहीतर मग कोफ्ते बाहेर न करपतात आणि आतून कच्चेच राहतात। तर तेल थोडंसं गरम झालं की कोफ्ते टाकायचे। तर तेल तापलेलं आहे। आता यामध्ये मी कोफ्ते सोडत आहे। 2 बॅचमध्ये मी तळून घेणार आहे। पहिल्या बॅचमध्ये 5 सोडलेले आहेत। तर मध्यम ते हाय गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणूनच आपण हलक्या हाताने याचे गोळे बनवले म्हणजे आतपर्यंत हे तळले जातात। तर हे छान असे या रंगाचे मी तळून काढलेले आहेत। आता पुढचे 5 तळून घेत आहे याच पद्धतीने। हे कोफ्ते तुम्ही कटलेट म्हणून सुद्धा खाऊ शकता, इतके छान लागतात सॉस बरोबर। तुम्ही जर कोफ्ते करताना जास्त मिश्रण केलं आणि ते सॉस बरोबर खायलाही कोफ्ते काही बाजूला काढले तरी छान लागतात। सर्व बाजूने व्यवस्थित तळत तोपर्यंत सतत हलवत राहायचं आहे म्हणजे करपत नाही कोफ्ते आणि आतपर्यंत चांगले तळले जातात। व्हेज मराठाच्या ग्रेव्हीसाठी इथे कुरकुरीत तळलेला कांदा घेतलेला आहे। मोठ्या आकाराचे 3 ते 4 कांदे उभे चिरून चांगले कुरकुरीत होतोपर्यंत तळून घेतले। असेच तळून घ्यायचे आहेत, जसे बिर्याणीसाठी आपण वापरतो तसे तळून घ्यायचे आहेत। तर इथे 1 वाटीभर घेतलेला आहे तो कांदा। 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। इथं 1 टेबलस्पून गोडा मसाला घेतलेला आहे। अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तर आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतलंय। तर असा कुरकुरीत कांदाच तळून घ्यायचा या रेसिपीसाठी। तर इथे 1 वाटीभर कांदा आपण घेतलेला आहे, तळलेला कुरकुरीत कांदा। 2 चमचे किसलेलं खोबरं, 1 टेबलस्पून पांढरे तीळ आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून गोडा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर। आता हे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। कांदा तळलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जो तेलकटपणा आहे त्यामध्ये हे वाटलं जातं, याच्यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही। तर पाणी न टाकता कोरडंच याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, जेवढं शक्य होईल तेवढं हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये अजिबात मी पाणी टाकलेलं नाही। या मसाल्यामुळे छान अप्रतिम चवीचा व्हेज मराठा तयार होतो, त्यामुळे हा मसाला स्किप करू नका। आता गॅसवर कढई ठेवली, 3 ते 4 पळी तेलाच्या किटलीतील जी पळी असते त्याने तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता, पण स्पेशल रेसिपी असल्यावर तेल थोडं जास्तच लागतं। आता तेल तापल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा आणि फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे। तर व्हेज मराठामध्ये कढीपत्ता टाकला जातो त्यामुळे याची अप्रतिम चव येते। आता इथे बारीक चिरलेला 1 वाटी कांदा घेतलेला आहे। तर कांदा बारीक चिरून घ्यायचा। वाटीभर कांदा टाकलेला आहे मी बारीक चिरलेला।
जेवढा शक्य होईल तेवढा बारीक चिरायचा कांदा, म्हणजे छान ग्रेव्ही तयार होते. मोठा चिरायचा नाही अजिबात. तर आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतल्यानंतर, म्हणजे याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची टाकायची आहे. तर बारीक चिरलेला लसूण 1 चमचाभर लसूण घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या, त्या टाकायच्या आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. या रेसिपीसाठी आपण आलं, लसूण आणि मिरची पण भरपूर वापरलेली आहे, त्यामुळे अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते. जी मी मिरची वापरली ती तिखटवाली मिरची नाही, मध्यम तिखटवाली मिरची घेतलेली आहे. तर आता इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे या रेसिपीसाठी मिरची, आलं, लसूण पेस्ट आपण भरपूर वापरलेली आहे, त्यामुळे अप्रतिम चवीची व्हेज मराठा रेसिपी तयार होते. तर तुम्हीसुद्धा सांगितलेल्या पद्धतीने नक्की करा. तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट, परत जी मिरची टाकली त्याचा कच्चेपणा जातोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता कांदा लाल झालेला आहे. आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. तर इथे लाल टोमॅटोच वापरायचा, म्हणजे चांगला पिकलेला, म्हणजे छान भाजीला रंगही येतो आणि छान टोमॅटो मऊ होतो, भाजी आंबट होत नाही. तर हे छान आता मऊ व्हावा टोमॅटो म्हणून थोडंसं मीठ टाकत आहे. आता टोमॅटो चांगला मऊ होतोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कांदा आपण एकदम बारीक चिरून घेतला, कारण ग्रेव्ही एकदम आपली व्यवस्थित मिळून येण्यासाठी बारीकच चिरून घ्यायचा, नाहीतर काय होतं मोठा मोठा चिरला तर ग्रेव्ही व्यवस्थित तयार होत नाही. म्हणून शक्य होईल तेवढं बारीक कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा, म्हणजे छान ग्रेव्ही तयार होते. आता इथे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. आणि जो कांद्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे, तीळ, कांदा, तळलेला कांदा वगैरे, लसूण, त्याचा जो मसाला तयार केला आहे तो संपूर्ण जेवढा केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. हा संपूर्ण मसाला या रेसिपीसाठी लागतो, यामुळे सुद्धा ग्रेव्ही छान तयार होते या भाजीची. तर या रेसिपीसाठी मेहनत आहे भरपूर, पण ही एकदा रेसिपी तुम्ही ट्राय केली तर कितीही मेहनत असून सुद्धा तुम्ही ही रेसिपी नेहमी ट्राय कराल. एवढी स्पेशल रेसिपी आहे आणि खूप अप्रतिम चवीची बनते ही भाजी. तर आता हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल सुटत तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे. आपण जेवढे मसाले आपण चांगले परतू तेवढी भाजीला रंग छान येतो आणि चवही छान येते. त्यामुळे मसाले परतताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि चांगले मसाले तेल सुटत तोपर्यंत परतून घ्यायचे. तर हळूहळू याला तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता थोडीशी वरनं चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता यामध्ये 7-8 काजूची पेस्ट करून टाकलेली आहे, ग्रेव्हीला चांगला दाटसरपणा येण्यासाठी. आता रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवतोय, त्यामुळे इथे आपण काजू पेस्ट टाकलेली आहे. म्हणजे 7-8 काजू मी मिक्सरला बारीक वाटून घेतले आणि मग त्यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा वाटून घेतलं, चांगलं पेस्ट करून घेतली. ती पेस्ट टाकलेली आहे. आता इथे 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस घेतलेला आहे. यामुळे या ग्रेव्हीला छान चमक येते आणि टेस्टही खूप छान लागते या ग्रेव्हीची. टोमॅटो सॉस टाकल्यानंतर या ग्रेव्हीला छान चमक आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जी काजू पेस्ट टाकली त्यामुळे ही छान चमक आलेली आहे. काजू पेस्ट आणि टोमॅटो सॉस टाकल्यानंतर चांगलं परतायचं, कारण काजू पेस्ट खाली जळू शकते, करपू शकते, म्हणून सतत हलवत चांगलं तेल सुटत तोपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. आता इथे दुधाची साय घेतलेली आहे, फ्रेश दुधाची साय वापरायची. तर मी इथे फ्रीजमध्ये ठेवली होती साय, त्यामुळे ती घट्ट झालेली आहे, बाहेर काढायची मी विसरून गेले. तर इथे आता ही घट्ट झालेली आहे. आपल्याला स्मूथ पाहिजे साय, म्हणून मी इथे मिक्सरवर वाटून घेणार आहे. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती वापरू शकता, अमूलची जी फ्रेश क्रीम मिळते ती. पण ती नसेल तर तुम्ही दुधाची सायसुद्धा टाकू शकता. तर इथे मी 2 ते 3 चमचे दुधाची साय घेतलेली आहे. तर मिक्सरवर चांगली मिक्स करून घेतली, म्हणजे छान त्याची पेस्ट झालेली आहे, एकसारखी मऊ झालेली आहे, स्मूथ करून घेतली. आता ती टाकलेली आहे. 2 ते 3 चमचे इथे मी दुधाची साय वापरलेली आहे. साय फ्रीजमध्ये होती त्यामुळे मी मिक्सरवर वाटून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर फ्रेश मलाई काढली असेल दुधाची तर तुम्ही ती डायरेक्ट टाकू शकता या ग्रेव्हीमध्ये. तर दुधाची साय मी टाकल्यामुळे तुम्ही पाहू शकता याला छान चमक दिसायला लागलेली आहे आणि छान असं तेल सुटायला लागलेलं आहे या ग्रेव्हीला. तर दुधाच्या सायऐवजी फ्रेश क्रीम वापरू शकता, पण सगळ्यांकडं फ्रेश क्रीम नसते, म्हणून साय वापरली ना तरी ही छान ग्रेव्ही तयार होते. तर अजून परतून घ्यायचं, म्हणजे जेवढं जास्त आपण हा मसाला परतू तेवढी छान ग्रेव्ही तयार होते, छान ग्रेव्हीला तर्री येते. तर तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे या ग्रेव्हीला. आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणीच टाकायचं, म्हणजे भाजी लवकर शिजते आणि चवही छान लागते भाजीची आणि कलरही भाजीला चांगला येतो. त्यामुळे नेहमी गरमच पाणी टाकायचं आहे.
तर ही भाजी खूप पातळ नसते, त्यामुळे प्रमाणातच याच्यामध्ये पाणी टाकायचं. खूप जास्त पाणी पण टाकायचं नाही, पातळ करायची नाही ही भाजी. घट्ट छान लागते. पण आपण यामध्ये जे कोफ्ते टाकणार तर ते सुद्धा थोडं पाणी शोषून घेतं, म्हणून मग मी हलकंसं अजून पाणी वाढवलेलं आहे. आता चवीप्रमाणे मीठ. तर आपण टोमॅटो परतत असताना थोडंसं मीठ टाकले, त्यामुळे आणि कोफ्ते करतानाही कोफ्त्यामध्ये मीठ टाकले, त्यामुळे वरनं मीठ टाकताना जरा बेतानेच टाकायचं चवीप्रमाणे. आता इथे 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, ती कुस्करून टाकायची. तर त्यामुळे छान चव येते या भाजीला. तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे भाजीला आणि छान दाटसर ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. आता याला उकळी आणायची. याला छान उकळी आलेली आहे. मग यामध्ये कोफ्ते टाकायचे. पण कोफ्ते कधी टाकायचे? ज्यावेळेस आपल्याला जेवायला घ्यायचं आहे त्यावेळेसच हे कोफ्ते टाकायचे, नाहीतर कोफ्ते सर्व ग्रेव्ही शोषून घेतं आणि खूप मऊ होतील कोफ्ते जर आधीच खूप आधी टाकून ठेवल्यावर. ज्यावेळेस जेवायला घ्यायचे त्यावेळेसच ग्रेव्ही गरम करायची आणि त्यामध्ये कोफ्ते टाकायचे, म्हणजे ग्रेव्ही पण राहते आणि कोफ्ते पण जास्त मऊ होत नाही. तर सर्व कोफ्ते मी टाकून घेतलेले आहे. सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही भाजी केली तर ही 5 ते 6 व्यक्तींना पुरेल एवढी ही ग्रेव्ही तयार होते या भाजीची आणि भाजी तयार होते. तर आता कोफ्ते टाकल्यानंतर 1-2 मिनिटभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर इथे मी काचेचं झाकण वापरले. ह्याला एक बाजूनी होल आहे म्हणून मी पूर्ण झाकून ठेवली भाजी. पण तुम्ही जर स्टीलचं किंवा कुठलंही झाकण वापरणार असेल तर ते अर्धवट झाकून ठेवा, म्हणजे पूर्ण झाकू नका ही भाजी. अर्धवट झाका, म्हणजे याची जी तर्री असते ग्रेव्हीवर येणारी ती तशी टिकून राहते. तर 1 ते 2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता या कोफ्त्यांनी ग्रेव्ही शोषून घेतलेली आहे आणि ग्रेव्ही कमी पण झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान कोफ्ते मऊ झालेले आहेत आता आणि छान तर्रीसुद्धा आलेली आहे भाजीला. तर आपली मस्त व्हेज मराठा तयार झालेली आहे. जर तुम्ही फूड लवर असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करणार. ज्यांना पण तुम्ही ही व्हेज मराठा खायला द्याल ते तुम्हाला याची रेसिपी नक्कीच मागणार. एवढी ही अप्रतिम चवीची रेसिपी आहे. या रेसिपीला बनवायला वेळ लागतो, पण एकदा ही तुम्ही बनवाल तर याची चव कधीच विसरणार नाही. पनीरच्या भाजीपेक्षाही भारी चवीची व्हेज मराठा रेडी झालेली आहे आणि एवढी मेहनत लागते ही रेसिपी बनवायला, तरीही तुम्ही ही रेसिपी नेहमीच बनवाल याची मी खात्री देते. तर आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर अप्रतिम चवीची व्हेज मराठा रेसिपी आपली तयार झालेली आहे. रेस्टॉरंटमध्ये या रेसिपीवर छान तडका देतात, म्हणजे आपण आज रेस्टॉरंट स्टाईल बनवलेली आहे तर आपण वरनं तडका देणारच आहोत. तर मस्त अशी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता यावर तडका द्यायचा आहे. तर तुम्ही ही रेसिपी सांगितल्याप्रमाणे नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल याची मी खात्री देते आणि खूप अप्रतिम चवीची ही भाजी होते. ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे. आता तडका देण्यासाठी तडका पात्र घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये 1 बेडगी मिरची टाकली गरम तेलामध्ये, बारीक चिरलेला लसूण टाकला 1 चमचाभर आणि वरनं फ्रेश कढीपत्त्याची 4-5 पाने टाकलेली आहे. या भाजीमध्ये कढीपत्ता जास्त वापरला जातो, त्यामुळे अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते. तर आता कढीपत्ता चांगला परतलाय, लसूण चांगला परतलाय, तेल चांगलं मी गरम केलेलं होतं त्यामध्येच मी हे सर्व परतून घेतले. आता छान लाल रंग यावा म्हणून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1/2 चमचा. तर ही तिखट नसते, फक्त याने छान रंग येतो म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. आता हा तडका या भाजीवर टाकलेला आहे. तर मस्त रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा तयार आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.